काकू काय ग? काही नाही, तू आज आली नाहीस म्हणून बघायला आले. बरी आहेस ना? बरी आहे मी. मला काय झालंय? आणि काही झालं तरी इथे कोणाला काय फरक पडतोय? बरी. खरं आहे तुझं. कोणाला काय फरक पडणार आहे? आणि काल जे काही झालं त्याने तुला त्रास होतच असणार आहे. हे फक्त तुला वाटते. मला वाटणारच ना काकू. लहानपणापासून तुला बघत आले मी. तू या घरासाठी केवढं केलंयस. कधी कुठल्या कामाला नाही नाही म्हणालीस. कधी कोणाचं चुकूनही मन नाही दुखावलंस. तुला माहितीये, तू जर या घरात नसशील ना तर या घराचं पान सुद्धा हलणार नाही. आणि एवढं सगळं करून तुझ्याकडून एखादी चूक झाली असेल चुकून, कोणीतरी तुला तुझ्या बाजूने समजून घ्यायला हवं होतं ना. बरं ठीक आहे, मला सांग, कालपासून कोणी बोलायला आलंय का तुझ्याशी? म्हणजे आशू, शिवा, आई? ताई येऊन गेली. आई येणारच. तिला वाईट वाटत असेल, पण काय उपयोग आहे? तिला घरात पाहुणे जास्त जवळचे वाटायला लागलेत. आणि तसंही तू नाही आलीस पण घरातली सगळी कामं सुरू झालीत. म्हणजे बघ ना, नेहमीसारखा दिवस सुरू झालाय, तेही सगळ्यांसाठी. तू नाही आलीस म्हणून कोणाला काही फरक नाही पडला. सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. नाश्ता करायला घेतलाय, जेवण करायला घेतलंय. नाश्ता? अगं पण ताई मला विचारते रोज. हो, पण आज नाही विचारलं काकू. तिला वाटलं असेल तू नाही आलीस म्हणजे तू नाहीच येणार, आणि तिने नाही लक्ष दिलं या गोष्टीकडे. पण असं कसं केलं तिने? ठीक आहे, तुला नसेल विश्वास ह्या गोष्टीवर, माझ्यावर विश्वास नसेल, मग एक काम कर, तू आज येऊच नकोस. बघूयात ना कोणाला काही फरक पडतोय का. बरोबर आहे कीर्ती तुझं. आपण जास्त किंमत दिली ना की आपलीच किंमत कमी होते. मी आज येतच नाही खाली. बघू कोण येतं ते. हे ग, कशी आहेस? तब्येत कशी आहे सांग? एकदम ठणठणीत. हा, आणि मला केलेलं प्रॉमिस त्याचं काय? देण्यात आहे माझ्या. आहे ना? कसं इसरेन म्या. बरं मला सांग, उर्मिला कशी आहे? बरी आहे. पण काय, आता आपण जो काही प्लॅन केलाय तो तिचा मूड बदलण्यासाठी केलाय. ए आई, ते तू केलंस ना? हो, तू सांगितलं. कमाल. चला आता काकू खुश होणार. तिला आवडतं ना तसंच इडली सांबार वंदनाताईने केलं. चला, मग सगळं पुन्हा नॉर्मल होईल. नाही का? तिला वाईट वाटले रे. हो खरंय. हे संपदा, काकू कुठे आहे? आई, आई इथे नाहीये का? नाही, सकाळपासून दिसली बी नाही कुठं ती. अरे काय झालं? शिवा ऐक ना, काकू कुठे आहे? ती दिसलीच नाही. एवढं सगळं तिच्यासाठी प्लॅन केला आणि ती आलीच नाही. असं तर कधी होत नाही. ठीक आहे, तुम्ही सुरू करा, मी घेऊन येते काकूला. मी आले. आजी ये, बस ये. प्रेग्नेन्सीचं नाटक खरं वाटू द्यायचं असेल तर वजन वाढवावं लागेल दिव्या. वजन तर वाढेल, पण पोटाचं काय करू? खूप वाटतंय का? एक लात नको मारू.
दिव्या हा काय करतेस? आज काय घालायचंय ते बघतीये. काही पण घाल, छानच दिसते. ते ठेव इकडे आणि इथे येऊन बस. अरे बस 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 काय आणलंयस आज? बस. हे आयुर्वेदिक औषध रेग्युलरली घ्यायचंय. येऊ मला नको. तुझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी येते. अरे पण डॉक्टरांनी काही सांगितलं नाहीये, काही गरज नाही याची. अगं पण आजींनी सांगितलंय आणि आजींनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे की नाही. दिव्या काही होत नाही, हे घे. याच्यानी आपलं बाळ गुटगुटीत होईल. मला नकोय गुटगुटीत बाळ. नाही नाही नाही, या बाबतीत मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही आहे. हे तुला प्यावं लागणार आहे. ओके? चंदन ते कडू असेल बघ ना, कसा वास येतोय. बरं, ठीक आहे, काही नाही होत. नाही प्लीज नकोय मला. नाही 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 नाही, नको 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 वगैरे काही करायचं नाही. अरे त्यांनी मळमळेल, मला नकोय प्लीज. 1 मिनिटात पिऊन होईल दिव्या, 1 मिनिटात. चल चल पटकन दिव्या, चल 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 पी 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 पी. चल 1 2 3 चल 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 चल. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पूर्ण पूर्ण संपव, पूर्ण संपव, पूर्ण संपव. हे नाटक करणं पण किती अवघड आहे. छान होतं ना? संपलं. छान नव्हतं. आता अजून फक्त 4 आहेत. काय